स्वतः अनुभव घेतला। आपली सावली हरवण्याचा निमित्त होते शून्य सावली दिनाचे। 27 मे रोजी दुपारी 12:32 शहरवासियांनी अनुभवला शून्य सावली दिनाचा अनुभव। नंदुरबार शहरात 27 मे बुधवारी रोजी शून्य सावली दिवस ही भौगोलिक घटना पाहता व अनुभवता आली। या भौगोलिक घटनेचे अनेक विद्यार्थी व खगोलप्रेमी साक्षीदार झाले। शून्य सावली दिवस का बघता येतो, त्याची कारण काय, कर्कवृत्ताच्या लोकांना ही कशी बघता येते, या सर्वांचे विवेचन नक्षत्र छंद मंडळाच्या संचालिका सौ चेतना पाटील यांनी केले। त्यासोबतच ही सावली बघताना विशेष उपकरणाची गरज नसते असेही त्यांनी सांगितले। घरासमोर असलेला एखादा खांब, गच्चीवर लावलेला खांब, आपली स्वतःची सावली, गाड्यांची सावली, झाडांची सावली याद्वारे देखील निरीक्षण करता येऊ शकते। आजच्या प्रसंगी आशापुरी फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पाटील, संचालक मिलिंद वडनगरे, स्नेहल, कार्तिकी, दिशा, दीप, मानसी हे उपस्थित होते। तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते। त्यात अर्णव, दर्शन, श्रेयांक, भूमिका, शुभ्रा, अनु, श्रद्धा, मुद्रा, शिव, अर्जुन या विद्यार्थ्यांनी शून्य सावली दिवसाबद्दल सर्व खगोलीय माहिती जाणून घेतली। दरवर्षी नक्षत्र छंद मंडळ हे अनेक खगोलीय घटनांचा अभ्यास करत असतो। त्यातच एक आहे झिरो शॅडो डे, म्हणजे शून्य सावली दिवस। शून्य सावली दिवस हा कर्कवृत्ताच्या लोकांना नेहमी अनुभवायला मिळतो। आपण नशीबवान आहोत की आपण कर्कवृत्तावर आहोत। जेव्हा पूर्ण भारतामध्ये 12 वाजलेले असतील तेव्हा आपली सावली ही पायाखाली जाते असं म्हटलं जातं, म्हणजे आपली सावली हरवते। हा एकच दिवस असतो, म्हणजे वर्षातून साधारणतः 2 दिवस असतात ज्या दिवशी आपली सावली हरवते। आता अलाहाबाद वरून भारताचं रेखावृत्त गेलेलं आहे, तो साधारणतः 82.5 वरून गेलेला आहे। आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रॉपर नंदुरबार मध्ये आज झिरो शॅडो डे दिसतोय, कारण नंदुरबार हे 74.20 अंशावर आहे, रेखांशावर आहे। प्रत्येक रेखांशामध्ये 4-4 मिनिटाचा फरक असतो। असं जर केलं तर 82, 82.5 आणि 74.5 याचा जर कॅल्क्युलेशन केलं तर 8 रेखावृत्तांचा फरक येतो। 8 रेखावृत्त गुणिले 4 जर विचार केला तर 32 होतात, म्हणजे 12:32 आपल्या नंदुरबार मधल्या सर्व लोकांना झिरो शॅडो हा दिसू शकतो, म्हणजे आपली सावली अगदी आपल्या पायाखाली पडलेली आपल्याला दिसते। दरवर्षी आम्ही आवाहन करत असतो, सुट्ट्यांचे दिवस असतात, मे महिन्यातच झिरो शॅडो डे असतो। सगळ्यांनी आपापल्या घरी हे झिरो शॅडो डे अनुभवता येऊ शकतो, तर प्रत्येकाने आपल्या घरी झिरो शॅडो डे नेहमी अनुभवावा अशी माझी विनंती आहे।